चला मित्रांनो, कसे आहेत रे? बरे आहे का सगळेजण? चला बघा मित्रांनो, आज आपला जीकेचा मित्रांनो 31वा दिवस आहे. जीके रिव्हिजन सिरीजचा 31वा दिवस आहे आणि आज आपण मित्रांनो ठाणे आयुक्तालय पोलीस शिपाई या पदासाठी जी परीक्षा घेतली होती मित्रांनो, त्या परीक्षेचं त्या पेपरचं आपण पूर्ण स्पष्टीकरणासहित एक्सप्लेनेशन पाहणार आहोत मित्रांनो. बघा मित्रांनो, या पेपरमध्ये जीकेचे मित्रांनो 73 प्रश्न विचारले. बघा त्या अनुषंगानं हा पेपर खूप महत्वाचा आहे मित्रांनो. बघा 73 प्रश्न विचारलेत. मग ते 73 प्रश्न कोणत्या टॉपिकवर कसे विचारलेत, डीप मध्ये विचारलेत, वरून विचारलेत, ह्या 73 प्रश्नांचा अभ्यास करणं मित्रांनो आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. बघा मित्रांनो, वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करू. तत्पूर्वी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्व मित्रांना तुमच्या लिंक शेअर करा आणि सांगा आपला चॅनल सबस्क्राईब करायला. हे आपल्या बारक्या भावाला, मोठ्या भावाला साथ द्या. चला तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून याकरता कोणत्या किरणांचा मारा करतात? बघा मित्रांनो, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे गॅमा. बघा मित्रांनो, मी 4 ऑप्शन वगैरे वाचणार नाही, त्यात वेळ वाया घालवणार नाही, डायरेक्ट उत्तर सांगणार. थोडं मला जेवढं महत्वाचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ वाटते तेवढं मित्रांनो एक्सप्लेनेशन देणार. बघा मित्रांनो, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून गॅमा या किरणांचा त्यांच्यावरती मारा केला जातो मित्रांनो. बघा गॅमा किरणांचा शोध मित्रांनो कुणी लावला? गॅमा किरणांचा शोध मित्रांनो लावला आहे पॉल विलार्ड यांनी. कुणी? पॉल विलार्ड यांनी गॅमा किरणांचा शोध लावलेला आहे. बघा मित्रांनो, पुढे आपल्याला अल्फा आणि बीटा या दोन किरणांबद्दल माहिती घ्यायची आहे. बघा मित्रांनो, अल्फा आणि बीटा. बघा मित्रांनो, अल्फा किरणाचा शोध लावलाय आणि बीटा या दोन्ही किरणांचा शोध लावलाय मित्रांनो अर्नेस्ट रुदरफोर्डनं लावलेला आहे. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी या दोन्ही किरणांचा शोध लावलेला आहे. बघा मित्रांनो, इथं या तिघांपैकी मित्रांनो गॅमा किरणांची भेदन शक्ती आणि वेग आहे ना, तो सर्वात जास्त असतो मित्रांनो. बघा, गॅमा किरणांचा वेग आणि भेदन शक्ती या अल्फा आणि बीटा या किरणांपेक्षा गॅमा किरणाचा वेग आणि भेदन शक्ती मित्रांनो जास्त असते. बघा मित्रांनो, अल्फा किरणांवर पॉझिटिव्ह प्रभार असतो मित्रांनो, बीटा किरणांवर निगेटिव्ह प्रभार असतो आणि गॅमा किरणे हे प्रभाररहित असतात मित्रांनो, म्हणजेच उदासीन असतात. गॅमा किरणांवर कोणताही प्रभार नसतो. कळलं? बघा मित्रांनो, अल्फा बीटा गॅमा याबद्दल आपण थोडीफार व्यवस्थित परीक्षाभिमुख माहिती पाहिलेली आहे. बघा, याच्यावरती ज्या पद्धतीने पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आपण पाहिलेलं आहे. पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. ताकामध्ये कोणते ऍसिड आढळते? बघा मित्रांनो, ताकामध्ये मित्रांनो उत्तर आहे याचं लॅक्टिक ऍसिड. मित्रांनो, ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळतं. बघा मित्रांनो, लॅक्टिक ऍसिड प्रामुख्याने दूध आणि दह्यामध्ये आढळतं. मग ताक कशापासून तयार करतात? तर मित्रांनो दह्यापासून करतात. त्यामुळं ताकामध्ये हे लॅक्टिक ऍसिड सापडतं. बघा मित्रांनो, ऍसिटिक ऍसिड हे असते ना, ऍसिटिक ऍसिड हे फिनेगार मध्ये आढळते मित्रांनो. पुढे बघा, टार्टारिक ऍसिड. बघा मित्रांनो, टार्टारिक ऍसिड हे चिंचेमध्ये आढळते. चिंचेमध्ये आढळते. आणि सायट्रिक ऍसिड हे मित्रांनो लिंबूवर्गीय फळे, म्हणजे जसे लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ऍसिड आढळतं. लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा, यामध्ये मित्रांनो सायट्रिक ऍसिड आढळते. बघा, याचं व्यवस्थित रिव्हिजन करा मित्रांनो. याच्यावरती तुम्हाला परत प्रश्न विचारला तर ऍसिटिक वरती विचारतील, टार्टारिक वरती विचारतील, सायट्रिक वरती विचारतील, त्या हिशोबानं बघा. पुढे बघा मित्रांनो, गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो? मित्रांनो, याचं उत्तर आहे मिथेन. गोबर गॅस मध्ये मिथेन हा वायू असतो. मग बाकीचे ऑप्शन काय आहेत मित्रांनो? इथेन, प्रोपेन, ब्युटेन. हे काय आहेत मित्रांनो? इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे हायड्रोकार्बन वायूचे प्रकार आहेत. हायड्रोकार्बन
वायूचे प्रकार आहेत, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. मित्रांनो बघा, एलपीजी आपल्या घरात जो आपण सिलेंडर असतो का, त्यामध्ये एलपीजीचा गॅस असतो, म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. बघा मित्रांनो, त्या गॅसमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन असतं. त्या गॅसमध्ये काय असतं तर प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन वायू असतात. आणि गोबर गॅस म्हणजेच बायोगॅस. गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो? मिथेन हा वायू असतो. बघा पुढे मित्रांनो, डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? पुढचा प्रश्न आहे, डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्हा सर्वांना माहित आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए जीवनसत्व. मग पुढे प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो? जीवनसत्वावर जरी प्रश्न विचारला जायचा असेल तर तुम्हाला बघा, अजीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा मित्रांनो, अजीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे मित्रांनो रेटिनॉल. काय आहे? रेटिनॉल. कळलं? पुढे बघा, ब जीवनसत्व म्हणजेच बी कॉम्प्लेक्स. यात भरपूर जीवनसत्व आहेत, B1, B2, B3, B7, B9, B12. कळलं का? कोबालामिन म्हणजेच B12, B9 म्हणजेच फॉलिक ऍसिड. ह्या पद्धतीने बी कॉम्प्लेक्स व्यवस्थित करा मित्रांनो. पुढे बघा, क जीवनसत्वाला मित्रांनो रासायनिक नाव आहे एस्कॉर्बिक ऍसिड. बघा मित्रांनो, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. व्यवस्थित ध्यानात ठेवा, क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. आणि ड जीवनसत्व मित्रांनो, ड जीवनसत्वाला रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. बघा मित्रांनो, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा विकार उद्भवतो. कळलं? मुडदूस हा विकार उद्भवतो. बघा, क जीवनसत्व, ड जीवनसत्व, अ जीवनसत्व. परत मित्रांनो महत्वाचे म्हणजे पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणती, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, पाण्यात विरघळणारी जीवनसत्व या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क. कळलं? बाकीची ए, डी, परत के, ई ही जीवनसत्व आहेत ना, ती मित्रांनो मेदात विरघळतात. कळलं? मेदात विरघळणारी ए, डी, ई, के हे आहेत मित्रांनो मेदात विरघळणारी. कुठं? मेदात विरघळतात. कळलं? आणि पाण्यात विरघळणारी मित्रांनो मेदात विरघळणारी एडीके आणि पाण्यात विरघळणारी मित्रांनो बी आणि सी जीवनसत्व आहे. कळलं मित्रांनो? बघा, यातल्या ई जीवनसत्वाला अँटीऑक्सिडंट असे म्हटले जाते मित्रांनो. ई जीवनसत्वाला अँटीऑक्सिडंट जीवनसत्व असं संबोधलं जातं. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा मित्रांनो. बघा, जीवनसत्वाविषयी व्यवस्थित माहिती घ्या. पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? बघा मित्रांनो, एवढा सोपा प्रश्न विचारलेला आहे. फुफ्फुसाचं कार्य काय आहे तर मित्रांनो श्वासोच्छवास. कळलं? चला पुढचा प्रश्न बघा. ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत? मित्रांनो, हा करंट वरती विचारलेला प्रश्न आहे. आता सध्या तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरताय त्या जिल्ह्याचे पोलीस आयुक्त माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो. बघा, याचं उत्तर होतं आशुतोष डुमरे. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? बघा मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे आणि व्यवस्थित चांगला प्रश्न विचारलेला आहे. बघा, उत्तर आहे इथं मित्रांनो ऑक्सिजन वाहून नेणे. बघा, रक्तातील हिमोग्लोबिन कोणतं कार्य करतं तर मित्रांनो ऑक्सिजन वाहून नेणं. कळलं? पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? बघा मित्रांनो, आपलं मागे आपण पुरस्काराचं लेक्चर बघितलंय, त्यावेळेस सांगितलेलं आहे आपण की भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. कळलं? बघा मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च भारताचा आपल्या देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. कळलं? मग याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अजून कोणकोणत्या पुरस्कारांसंबंधी माहिती असणे गरजेचं आहे मित्रांनो. बघा, बॅलन डी ऑर पुरस्कार,
फुटबॉलमधील सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे आणि याच पुरस्काराच्या दृष्टीने म्हणलं तर मित्रांनो अर्जुन पुरस्कार एक महत्वाचा पुरस्कार आहे आणि तसंच बघायला गेलं तर मित्रांनो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तो सध्या म्हणजे यावर्षी कोणाकोणाला भेटलेला आहे तेही व्यक्ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा या वर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मित्रांनो डी गुकेशला भेटलेला आहे. डी गुकेश महत्वाचं नाव आहे बुद्धिबळ या खेळातलं. परत मित्रांनो हरमनप्रीत सिंगला पण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ह्या वर्षीचा भेटलेला आहे. तसेच प्रवीण कुमार पॅरा ऍथलीट्स आहेत मित्रांनो. प्रवीण कुमार यांनाही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे आणि त्याचबरोबर मनु भाकर तिरंदाज मनु भाकरलाही या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार भेटलेला आहे. बघा 4 खेळाडू आहेत ह्यावेळेस मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते. कळलं तर व्यवस्थित करून घ्या. अर्जुन पुरस्कार विजेतेही करा मित्रांनो, द्रोणाचार्य पुरस्कार विजेतेही करा. बघा पुढं राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? कळलं. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो एकदम सोपं आहे, सर्वांना माहित आहे. फोर्स वन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा मित्रांनो मी हे आपले काय रिव्हिजन सिरीज आहे. रिव्हिजन हे कसं झालं पाहिजे, फास्ट झालं पाहिजे. मला एवढे 73 प्रश्न घ्यायला 2 तासही मी घेऊ शकतो, पण मला हे प्रश्न मित्रांनो 50 मिनिटात उरकायचे आहे. त्यामुळं तुमचंही रिव्हिजन फास्ट होईल आणि तुम्हाला थोडी परीक्षाभिमुख माहिती मिळेल. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो द टेस्ट ऑफ माय लाईफ हे डॅश डॅश या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे. बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे युवराज सिंग. बघा युवराज सिंगचं आत्मचरित्र कोणतं आहे तर द टेस्ट ऑफ माय लाईफ. अशा पद्धतीनेच अजून जे कोणते महत्वाचे क्रिकेटपटू आहेत मित्रांनो त्यांची आत्मचरित्र करणं आपलं काम आहे. कारण की या घटकावरती प्रश्न विचारलाय म्हणल्यानंतर अजून दुसऱ्या काही क्रिकेटपटूंच्या आत्मचरित्रावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्यवस्थित ते करून ठेवायचं, नेटवर जायचं, सर्च करायचं आणि नोट डाऊन करून ठेवायचं. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघा 52 थडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अजून वेगळ्या कॉन्टेस्ट नुसार याच जलसिंचन याच टॉपिक वरती अजून वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे भंडारा. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे भंडारा. मग मला सांगा मित्रांनो नागपूरमध्ये कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत? मित्रांनो नागपूरमध्ये महत्वाचा पेंच हा जलसिंचन प्रकल्प आहे. त्याचबरोबर तोतला डोह हा सुद्धा एक जलसिंचन प्रकल्प आहे मित्रांनो. पुढे बघा वर्धा जिल्ह्यात बोर हा महत्वाचा जलसिंचन प्रकल्प आहे मित्रांनो. परत यवतमाळमध्ये मित्रांनो इसापूर आणि पूस हे 2 जलसिंचन प्रकल्प आहेत मित्रांनो. बाकीचं आपल्याला कोयना माहित आहे, सातारा जिल्ह्यात आहे. खोपोली माहित आहे, रायगडमध्ये आहे. भिवपुरी माहित आहे, रायगडमध्ये आहे मित्रांनो. उजनी माहित आहे, कुठं आहे? सोलापूर. परत मित्रांनो अजून बरेच जे महत्वाचे आहेत. नाथसागर म्हणजेच जायकवाडी. व्यवस्थित त्यांचे जिल्हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बघा मित्रांनो आपल्या पुरस्कार या लेक्चर मध्ये आपण ह्याच्याशी संबंधित बोललेलो आहे. याचं उत्तर काय आहे मित्रांनो तर साहित्य. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. मग या कॉन्टेक्स्ट नुसार आपल्याला सध्या माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर सध्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत? सध्या कितवा ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला आहे? बघा मित्रांनो सध्याचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत विनोद कुमार शुक्ला. कोण आहेत? विनोद कुमार शुक्ला. कळलं? विनोद कुमार शुक्ला. बघा मित्रांनो यांना 59वा कितवा रे मित्रांनो 59वा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. व्यवस्थित ध्यानात ठेवा कितवा 59वा. कुणाला भेटलाय
विनोद कुमार शुक्ला यांना भेटलेला आहे. बघा पुढे मित्रांनो, पुढचा प्रश्न, केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा मित्रांनो, आता हा प्रश्न, अरे ह्या प्रश्नाला कोणतेही लॉजिक लागते का किंवा नॉलेज लागते का? ऑप्शन बघा ना, ब्रिक, अनिती, स्मार्ट. बघा ऑप्शन कसले, अरे ब्रिक काय योजनेचं नाव असते? अरे ब्रिक संघटना आहे, अरे नीती आयोग आहे. काही संबंध आहे का मित्रांनो? काय संबंध आहे का बाळांनो ह्याचा? नाही. स्मार्ट काय संबंध आहे का? नाही. बघा उत्तर काय याचं? अमृत. बघा काही प्रश्न तुम्हाला लॉजिक वरही सुटू शकतात. त्या प्रश्नाचा आणि नॉलेजचा जरी आपल्याला माहित नसलं तर लॉजिक वरनं कसं सोडवायचं जरा व्यवस्थित जर बाकीच्या गोष्टी आपल्याला माहित असतील तर आपल्याला असा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन सुटू शकतो. कळलं? पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? बघा मित्रांनो, हाही जरा थोडा डीप मध्ये विचारलेला प्रश्न आहे. करंट रिलेटेडचाच प्रश्न आहे हा मित्रांनो. बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे संदेश वहन. ऑप्टिकल फायबर तुम्हाला सध्या म्हणजे न्यूज मध्ये हा मुद्दा गाजतोय. ऑप्टिकल फायबर, स्टारलिंक या ऑप्टिकल फायबर कंपनी याची, इलॉन मस्क यांची, ज्याने आता भारतात पदार्पण केलेलं आहे. बघा मित्रांनो, संदेश वहन म्हणजे इंटरनेटशी संबंधित आहे फायबर ऑप्टिकल. कळलं? बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, बघितलेला आहे तो, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? बघा मित्रांनो, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हिरा. बघा मित्रांनो, हिरा हे एक कार्बनचं अपरूप आहे. काय तर हिरा हे कार्बनचं अपरूप आहे मित्रांनो, आणि हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. बघा मित्रांनो, हिऱ्याबद्दल आपल्याला काय, हिरा हा टेट्राहायड्रल बॉन्ड मध्ये असतो. हिरा हा टेट्राहायड्रल कार्बनच्या बॉन्ड मध्ये असतो. पुढे बघा मित्रांनो, हिरा हा सिम्बलाइट या खडकात आढळतो. कुठल्या? सिम्बलाइट या खडकात. कुठल्या? सिम्बलाइट या खडकात आढळतो. हिरा हा सिम्बलाइट या खडकात आढळतो. बघा मित्रांनो, हिऱ्याचा उपयोग कुठे कुठे होतो? मौल्यवान दागिने, कळलं? मौल्यवान खडे. परत मित्रांनो, हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी होतो. हिऱ्याचा उपयोग मित्रांनो रॉक ड्रिल मशीन मध्ये, म्हणजे दगड फोडण्याच्या मशीन मध्ये हिरा हा वापरला जातो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण रॉक ड्रिल मशीन मध्ये मित्रांनो हिरा हा वापरतात. त्याच दृष्टिकोनातून इथं बघा सर्वात कठीण, मग दगड फोडायचा आहे म्हणल्यावर तो पुढचा पदार्थ कठीण असणं असायलाच पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? हिरा आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, डायबेटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? बघा, डायबेटीस मधुमेह म्हणजेच काय तर उत्तर आहे मित्रांनो याचं शर्करा. कळलं? मित्रांनो, मधुमेह आपल्याला कधी होतो? बघा मित्रांनो, मधुमेह जर आपल्या रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढलं तर आपल्याला मित्रांनो मधुमेह होतो. बघा मित्रांनो, मधुमेहासाठी म्हणजे मधुमेह कमी करण्यासाठी किंवा त्याच्यावरती इंजेक्शन असते, त्या इंजेक्शनचं नाव काय आहे मित्रांनो? इन्सुलिन. काय? इन्सुलिनचं इंजेक्शन मधुमेहावरती वापरतात. इन्सुलिनचं इंजेक्शन. कळलं? हेही महत्वाचं ध्यानात ठेवा मित्रांनो. कळलं? बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, अस्थि किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचा अभाव कारणीभूत असतो? मित्रांनो, याचं उत्तर आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस. कळलं? 1 व 2. कळलं? याचं उत्तर 4 आहे. म्हणजे दोन्हीही मूलद्रव्य कारणीभूत असतात, कॅल्शियम आणि फॉस्फरस. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न, मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग डॅश डॅश हा असतो. मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रमस्तिष्क. काय आहे? प्रमस्तिष्क. मग तुम्हाला सर्वात मोठा भाग विचारलाय मित्रांनो, सर्वात लहान भाग विचारला जाऊ शकतो तुम्हाला. पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो, मेंदूचा सर्वात लहान भाग कोणता आहे? मित्रांनो, मेंदूचा सर्वात लहान भाग आहे, त्याचं नाव आहे अनुमस्तिष्क. काय? अनुमस्तिष्क. सर्वात लहान भाग काय आहे रे मित्रांनो? लहान भाग कोणता आहे तर अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्क. कळलं? अनुमस्तिष्क. व्यवस्थित बघा मित्रांनो, अनुमस्तिष्क. कळलं? बघा मित्रांनो,
पुढं मध्य मस्तिष्क असतो का, तो मेंदूचा सर्वात पाठीमागचा भाग असतो. तुम्हाला वाटेल मध्य मस्तिष्क म्हणजे पुढचा का मधला, नाही, मध्य मस्तिष्क हा पाठीमागचा भाग आहे मित्रांनो. कळलं? पुढे बघा, पुढचा प्रश्न, प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो? बघा मित्रांनो, प्रकाश संश्लेषण, वनस्पती त्यांचं अन्न कोणत्या क्रियेद्वारे तयार करतात, तर त्या क्रियेचं नाव आहे मित्रांनो प्रकाश संश्लेषण प्रक्रिया किंवा क्रिया. बघा मित्रांनो, प्रकाश संश्लेषणात कार्बन डायऑक्साईड हा वायू शोषला जातो. उत्तर काय असणार ह्याचं? आपण म्हणतो वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषतात आणि ऑक्सिजन आपल्याला देतात. कळलं? कळलं? बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता? तर मित्रांनो याचं उत्तर आहे निळा देव मासा. समजलं? पुढचा प्रश्न पहा, अलीकडे कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला? हा मित्रांनो करंटचा प्रश्न आहे, करंट रिलेटेड प्रश्न आहे. बघा तुम्हाला वाटलं आता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो का रे? बघा हाय का काय महत्वाचं वगैरे आहे का ओपेक? अरे G20 सोडली तुम्ही, बाकीच्या देशातल्या महत्वाच्या घटना सोडल्या, तुम्ही प्रश्न विचारलाय कशावर? कोणत्या देशाने ओपेक संघटना सोडली? महत्वाचं आहे का? तरीही प्रश्न विचारलाय. बघा म्हणजे आपल्याला जेकेच्या अभ्यासात करंट अफेअर्सचा अभ्यास करताना कुठपर्यंत डीप अभ्यास करायला पाहिजे हे प्रश्न सांगतात मित्रांनो. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अंगोला. कळलं? अंगोला आहे. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अरविंद पनगारिया. कळलं? आणि तुम्हाला पुढे जाऊन मित्रांनो या 16व्या वित्त आयोगावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो असा की 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत मित्रांनो? 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत मित्रांनो ऋत्विक रंजन पांडे. कोण आहेत? ऋत्विक रंजन पांडे. ऋत्विक रंजन पांडे, ऋत्विक पांडे हे 16व्या आयोगाचे सचिव आहेत. पुढे मित्रांनो वित्त आयोगाच्या बाबतीत तुम्हाला अजून वेगळ्या कॉन्टेक्स्टने प्रश्न विचारला जाऊ शकतो की वित्त आयोगाची स्थापना कोण करतं? मित्रांनो वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपतींद्वारे होते. कळलं? कळलं? दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमला जातो. मग आतापर्यंत एकूण किती वित्त आयोग झालेत मित्रांनो? आतापर्यंत एकूण 16 वित्त आयोग झालेत. बघा मित्रांनो या 16व्या वित्त आयोगाची स्थापना 2023 साली केली. कधी? 2023 साली. 2023 साली. त्याचबरोबर वित्त आयोगाच्या कॉन्टेक्स्टने मित्रांनो पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो केसी नियोगी. कोण होतं? केसी नियोगी. त्याचबरोबर मित्रांनो 13वा 14वा आणि 15वा हे वित्त आयोग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, त्याचे अध्यक्ष माहित असणे गरजेचे आहेत मित्रांनो. बघा 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो केळकर, विजय केळकर. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो वाय व्ही रेड्डी आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंग. कळलं? त्या हिशोबानं एवढी वित्त आयोगाच्या बाबतीत माहिती व्यवस्थित टिपून लिहून ठेवा आणि पाठ करा. याच्या बाहेर तुम्हाला वित्त आयोगावरती प्रश्न आला तर याच्या बाहेर जाणार नाही, 100% गॅरंटी देऊन सांगतो. कळलं? पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? बघा मित्रांनो ह्या जरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहित असलं किंवा नसलं तरी लॉजिक नुसार आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे अयोध्या. कळलं? अयोध्या. बघा सध्या पुढचा प्रश्न बघा, सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजित भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही? बघा मित्रांनो अभिजित भाषेवरती प्रश्न विचारलेला आहे. इथून पुढे अभिजित भाषेवरती कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो? बघा पहिला प्रश्न असा येऊ शकतो की सध्या एकूण किती अभिजित भाषा आहेत? मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर आहे 11. सध्या एकूण 11 अभिजित भाषा आहेत. बघा या प्रश्नाचं उत्तर काय तर मित्रांनो गुजराती ही अभिजित भाषा नाही. कळलं? गुजराती ही अभिजात भाषा नाही. कळलं? सध्या एकूण मित्रांनो 11 अभिजात भाषा आहेत. पहिली अभिजात भाषा कोणती तर मित्रांनो तमिळ. तमिळ भाषेला 2004 साली अभिजात भाषेचा दर्जा भेटला. त्याचबरोबर नंतर संस्कृत भाषेला मित्रांनो 2005 साली दर्जा भेटला. मित्रांनो आताच लेटेस्ट ऑक्टोबर 2024 मध्ये मित्रांनो एकूण 5 भाषांना, एकूण किती? 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे.
बघा मित्रांनो त्या भाषांची ट्रिक आहे आपल्याकडं. बघा ट्रिक बाप पीएम, बाप पीएम. बघा मित्रांनो बी वर्ण मित्रांनो बंगाली, बी वर्ण बंगाली, ए वर्ण आसामी, पुढच्या पी वर्ण पाली, त्याच्या पुढच्या पी वर्ण मित्रांनो प्राकृत आणि एम वर्ण मराठी. या नवीन 5 अभिजात भाषांचा समावेश अभिजात भाषेत झालेला आहे मित्रांनो. बाप पीएम ही ट्रिक व्यवस्थित ध्यानात ठेवा. एकूण किती अभिजात भाषा आहेत? 11 सॉरी माय मिस्टेक, 11 भाषा अभिजात भाषा आहेत आणि मराठी या आपल्या मातृभाषेला मायभाषेला अभिजात भाषा दर्जा भेटलेला आहे. कळलं? तर बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, अयोध्येमधील राम मंदिरातील बाल रूपातील रामाची मूर्ती कोणी बनवली आहे? बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अरुण योगीराज. कळलं? बघा अपूर्व योगीराज, अरुण योगीराज, अतुल योगीराज, अनिल योगीराज. अरे काय प्रश्न विचारला, यूपीएससी प्रश्न पेपर देतोय का? एवढं ऑप्शन कॉम्प्लिकेटेड असतात का? बघा मित्रांनो मग बघा आपल्याला डॉट माहित असणं गरजेचं आहे. क्वेश्चन पेपर सेटला काय पाहिजे? तर बाबा अरुण योगीराज आहे ना, हे बाबा तुला अरुण योगीराज माहितच पाहिजे. कळलं? अरुण योगीराज याचं उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, विम्बल्डन 2025 पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण आहे? बघा मित्रांनो याचं उत्तर आहे जानिक सिन्नर. बघा मित्रांनो या प्रश्नाच्या कॉन्टेक्स्ट नुसार आपल्याला बाकीचे विजेते हे माहित असणं गरजेचं आहे. या प्रश्नाच्या कॉन्टेक्स्ट नुसार बाकीचे विजेतेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो या प्रश्नाच्या कॉन्टेक्स्टनं आपल्याला बाकीचे विजेतेही माहित असणं गरजेचं आहे. कळलं का? कळलं का? बघा बघा मित्रांनो बघा टेनिसच्या मित्रांनो 4 महत्वाच्या स्पर्धा होते. किती? 4 महत्वाच्या स्पर्धा होते. बघा त्या दृष्टिकोनातून बाकीच्या स्पर्धांचंही विजेते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो आपण व्यवस्थित त्या बाकीच्या 4 स्पर्धांचे विजेते बघू. बघा मित्रांनो या स्पर्धा लक्षात ठेवताना आपल्यापाशी एक ट्रिक आहे मित्रांनो, अफवा. कोणती? अफवा. बघा मित्रांनो अफवा ही ट्रिक आहे. त्यातनं या अफवा ट्रिक वरनं आपण व्यवस्थित ध्यानात ठेवू शकतो. बघा मित्रांनो अफवावरनं पहिले ए वरनं मित्रांनो ध्यानात ठेवायचं ऑस्ट्रेलिया. काय? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. कळलं? ऑस्ट्रेलिया. बघा मित्रांनो या एफ वरनं ध्यानात ठेवायचं मित्रांनो फ्रेंच. एफ वरनं ध्यानात ठेवायचं मित्रांनो फ्रेंच. फ्रेंच ओपन. फ्रेंच ओपन. कळलं? बघा मित्रांनो या डब्ल्यू वरनं ध्यानात ठेवायचं विम्बल्डन. डब्ल्यू वरनं ध्यानात ठेवायचं विम्बल्डन. आणि या ए वरनं शेवटी मित्रांनो ध्यानात ठेवायचं अमेरिका. काय ध्यानात ठेवायचं? अमेरिका. कळलं? बघा ऑस्ट्रेलियापासून सुरुवात करायची खालून. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन. कळलं? विम्बल्डन. विम्बल्डन नंतर ना अमेरिका. बघा मित्रांनो ऑस्ट्रेलियन विजेते कोण कोण आहेत? बघा मित्रांनो ऑस्ट्रेलियन विजेते आहेत जानिक सिन्नर. ऑस्ट्रेलियन विजेता आहे जानिक सिन्नर. हा पुरुषांमधला आहे. जानिक सिन्नर हा पुरुषांमधला आहे. आणि महिलांमधली कोण आहे तर मित्रांनो महिलांमधली आहे मेडिसन कीज. बघा मित्रांनो ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेते पुरुषात जानिक सिन्नर आहे आणि महिलात कोण आहे? मेडिसन कीज आहे मित्रांनो. पुढे बघा फ्रेंच. बघा मित्रांनो फ्रेंच मध्ये कोण आहे रे? फ्रेंच मध्ये कार्लोस अल्कराज हा पुरुषांमध्ये आहे. कार्लोस अल्कराज. आणि महिलांमध्ये आहे मित्रांनो कोको गॉफ. बघा पुढे विम्बल्डनच्या विजेता कोण आहे? बघा मित्रांनो विम्बल्डनचा विजेता आहे जानिक सिन्नर.
विम्बल्डनचा विजेता आहे जानिक सिन्नर. आणि महिला आहे मित्रांनो इगा स्विएटेक. इगा स्विएटेक. इगा स्विएटेक. बघा व्यवस्थित ध्यानात ठेवा, तुम्हाला याच्यावरती एक प्रश्न फिक्स विचारला जातो मित्रांनो, जानिक सिन्नर आणि इगा स्विएटेक. बघा अमेरिकन विजेता आहे मित्रांनो कार्लोस अल्कराज. कार्लोस अल्कराज. कार्लोस अल्कराज. अल्कराज. आणि महिला आहे मित्रांनो अयर्ना सबलेंका. अरियाना सबलेंका. सॉरी अरियाना सबलेंका. अरियाना सबलेंका. बघा मित्रांनो कुठला जरी हे आपल्याला 4 स्पर्धेला कोणताही विजेता विचारला तर मित्रांनो यायला पाहिजे. बघा ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता आहे जानिक सिन्नर आणि मेडिसन कीज. बघा दोनच आहेत, पुरुषामध्ये दोनच आहेत. बघा अल्ट्रा ध्यानात ठेवायचं मित्रांनो, अल्ट्रा हे अफवा ही ट्रिक व्यवस्थित ध्यानात ठेवायची अफवा. आणि एक जर तुम्हाला माहित झाला ऑस्ट्रेलियनचा जानिक सिन्नर जर तुम्हाला माहित असला तर मित्रांनो लगेच तुम्हाला कळतंय फ्रेंचचा कार्लोस अल्कराज आहे. परत मित्रांनो काय तर दुसरा काय विम्बल्डनचा लगेच जानिक सिन्नर. अल्ट्रा करायचं. कसं अल्ट्रा करायचं मित्रांनो, एक सोडून एक विजेता ठरवायचा. कळलं? पहिला जानिक सिन्नर मग तिसरा जानिक सिन्नर असणार आहे, दुसरा अल्कराज असेल तर चौथा अल्कराज असणार आहे. फक्त महिलांमध्ये तेवढ्या 4 महिला वेगवेगळ्या आहेत मित्रांनो, मेडिसन कीज, गोको गॉफ, इगा स्विएटेक आणि अरियाना सबलेंका. बघा ह्याचा स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या आणि व्यवस्थित पाठ करा. ट्रिकनं तुम्हाला जरा पुरुष विजेते तर लक्षात ठेवायला एकदम सोपं जाणार आहे मित्रांनो. कळलं? बघा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण झाला आहे? बघा मित्रांनो ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण झाला आहे? 1 ऑगस्ट 2014 रोजी. 1 ऑगस्ट 2014 रोजी कोणता जिल्हा? तर पालघर जिल्हा निर्माण झालेला आहे. बघा मित्रांनो जिल्हा निर्मितीवर तुम्हाला एक हमखास प्रश्न विचारला जातो. बघा मग जिल्हा निर्मितीत सुद्धा आपल्यापाशी एक ट्रिक आहे मित्रांनो. बघा ती ट्रिक व्यवस्थित करायची मित्रांनो. बघा सिंजाला गमून. सिंजाला गमून. सिंजाला गमून. सिंजाला गमून वाही. वाही. सिंजाला गमून वाही गोपाल. सिंजाला गमून वाही गोपाल. बघा मित्रांनो ही ट्रिक आहे, व्यवस्थित ध्यानात ठेवा. मग ह्याचा आपल्याला आता 2-2चा गट करायचा आहे. बघा मित्रांनो 2-2चा गट करायचा आहे. सिंधुदुर्ग जालना. कळलं? पुढे बघा. पुढे बघा मित्रांनो लातूर आणि गडचिरोली. लातूर आणि गडचिरोली. पुढे बघा मित्रांनो. पुढे बघा मित्रांनो लातूर आणि गडचिरोली. पुढे बघा मुंबई. मुंबई हा एक स्पेशल ध्यानात ठेवा मित्रांनो. मुंबई हा स्पेशल ध्यानात ठेवा. पुढे बघा. पुढे बघा मित्रांनो नंदुरबार आणि वाशिम. नंदुरबार आणि वाशिम एक ध्यानात ठेवायचं आहे. आणि पुढे बघा नंदुरबार आणि वाशिम. पुढे बघा मित्रांनो हिंगोली आणि गोंदिया. हिंगोली आणि गोंदिया. आणि शेवटचा मित्रांनो पालघर. बघा मित्रांनो सिंधुदुर्ग. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. कळलं? बघा मित्रांनो रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. पुढे बघा औरंगाबाद मधून जालना. औरंगाबाद मधून जालना. पुढे बघा उस्मानाबाद. धाराशिव मधून लातूर. आताच्या धाराशिव मधून लातूर निर्माण झालेला आहे नवीन जिल्हा. पुढे बघा चंद्रपूर मधून मित्रांनो गडचिरोली. चंद्रपूर मधून गडचिरोली निर्माण झाला. गडचिरोली. चंद्रपूर मधून नवीन जिल्हा गडचिरोली निर्माण झाला. कळलं? चंद्रपूर मधून नवीन जिल्हा गडचिरोली निर्माण झाला मित्रांनो. पुढे बघा. पुढे बघा मित्रांनो. बघा नंदुरबार. धुळ्यामधून नंदुरबार मित्रांनो. धुळ्यामधून
मित्रांनो ए गमून ग मू आणि न. बघा मित्रांनो नंदुरबार, धुळ्यामधून नंदुरबार, धुळ्यामधून नंदुरबार. बघा मित्रांनो अकोल्यातून वाशिम, वाशिम. परत परभणीतून हिंगोली, हिंगोली. आणि भंडाऱ्यातून मित्रांनो गोंदिया, भंडाऱ्यातून गोंदिया. कळलं. आणि पालघर 2014 ला, मुंबई 1990 ला. बघा मित्रांनो या ट्रिक नुसार व्यवस्थित फोड करून तुम्हाला मी कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची नवीन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे हे सांगितलेलं आहे. सिंजाला, गमून, वाहीगोपाल ही ट्रिक आहे मित्रांनो. कळलं. तर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? बघा मित्रांनो हा जुना प्रश्न आहे, पण आपल्याला आताच्या लेटेस्ट कॉन्टेस्ट नुसार मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आचार्य देवव्रत. आचार्य देवव्रत, आचार्य देवव्रत. काय नाव आहे त्यांचं सध्याच्या महाराष्ट्राच्या राज्यपालाचं? आचार्य देवव्रत. अगोदर सीपी राधाकृष्ण होते ते मित्रांनो आपल्या देशाचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे. कळलं. बघा बघा मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, बिमस्टेक या प्रादेशिक संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? बघा मित्रांनो ऑप्शन बघा, तुम्हाला ऑप्शन वरून तुम्हाला उत्तर निघू शकतं मित्रांनो. बिमस्टेक मध्ये अफगाणिस्तान या देशाचा समावेश होत नाही. मित्रांनो बिमस्टेक मध्ये 7 राज्य आहेत, त्यापैकी 3 येत आहेत भूतान, बांगलादेश, श्रीलंका, भारत, नेपाळ, म्यानमार आणि मालदीव. कळलं. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, लक्षद्वीप मध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे? बघा मित्रांनो खाजगी क्षेत्रातील पहिली बँक म्हणते. बघा मग यामध्ये जे महत्वाची टॉपची बँक आहे अशीच बँक मित्रांनो बाहेर शाखा काढू शकते. कळलं. तर त्या कॉन्टेस्ट नुसार बघायचं झालं तर म्हणलं तर मित्रांनो बघा कोटक महिंद्रा आणि ऍक्सिस बँक ह्या 2 ऑप्शन इथेच कट होते, कारण की खाजगी क्षेत्रातली आयसीआयसी आणि एचडीएफसी ह्या 2 महत्वपूर्ण बँक आहेत मित्रांनो. कळलं. मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे एचडीएफसी, एचडीएफसी बँक. बघा प्रश्न सोडून देण्यापेक्षा लॉजिकनं प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो, तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. कळलं. बघा 50-50% तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. 50-50. कळलं. आपल्या नशिबाचा भाग आहे पुढं. आता समजा हे आता कोणाच्या वाचनात आलेलं असेल का रे मित्रांनो? आलेलं नसेल, अवघड प्रश्न आहे. बघा पुढं, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसले आहे? बघा बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला सोलापूर आहे त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो. पण बघा बघा मित्रांनो महामार्ग 65 जर तुम्हाला फक्त आणि फक्त एवढं जर माहित असलं तर महामार्ग 65 पुणे, बघा मित्रांनो पुणे ते हैदराबाद या 2 शहरांच्या दरम्यान आहे. एवढं जर आपल्याला समजलं तर मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर निघतंय. त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन मध्ये आपल्याला सोलापूर दिले, त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सोलापूर. मग या प्रश्नाच्या कॉन्टेक्स्ट नुसार आपल्याला महत्वाचे स्टेट हायवे, नॅशनल हायवे माहित असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो मग महत्वाचा नॅशनल हायवे 66 एक आहे. तो मित्रांनो कसा आहे बघा, 66 हा जो नॅशनल हायवे आहे तो समुद्र किनाऱ्याला समांतर आहे. नॅशनल हायवे 66 समुद्र किनाऱ्याला मित्रांनो कसा आहे तर समांतर आहे. मग त्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला तर समुद्र किनाऱ्याला समांतर नॅशनल हायवे 66 आहे. तर मग ह्याच्यावरचा जर इथलं कुठलं जर शहर आलं तर तुम्हाला तो प्रश्न सुटू शकतो. बघा मित्रांनो पुढचा एक महत्वाचा नॅशनल हायवे 48. बघा मित्रांनो मुंबई पुणे कोल्हापूर, मुंबई पुणे कोल्हापूर, सातारा पण आहे यात. मुंबई पुणे कोल्हापूर सातारा सांगली
सांगली ही महत्वाची शहर मित्रांनो नॅशनल हायवे 48 वर आहेत. कळलं? पुढे बघा मित्रांनो, महत्वाचा नॅशनल हायवे म्हणलं तर नॅशनल हायवे 52 बघा मित्रांनो, सोलापूर बघा, बीड, पुढे बघा मित्रांनो संभाजीनगर, धुळे, बीड, संभाजीनगर, धुळे, सोलापूर हे नॅशनल हायवे 52 वरची शहरे आहेत मित्रांनो. आणि अजून एक मित्रांनो महत्वाचा नॅशनल हायवे म्हणलं तर 53वा. बघा मित्रांनो 53 नंबरच्या नॅशनल हायवेवर सर्वात महत्वाचे शहर म्हणलं तर मित्रांनो अकोला आहे, अमरावती आहे, पुढे म्हणलं तर धुळे आहे, बघा पुढं नागपूर आहे मित्रांनो, भंडारा आहे. बघा व्यवस्थित नॅशनल हायवेज पाठ करून ठेवा मित्रांनो. कळलं? बघा पुढचा प्रश्न, बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे रे? सोलापूर आहे. कळलं? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सोलापूर आहे. समजलं? पुढे बघा, पुढचा प्रश्न, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 1857 साली. 1857 साली मित्रांनो 3 विद्यापीठांची स्थापना झाली. कोणत्या 3 विद्यापीठांची? कलकत्ता विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ. समजलं? त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो, पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली? मित्रांनो पुणे विद्यापीठाची स्थापना झाली 1949 रोजी. व्यवस्थित लिहून घ्या, 1949 ला मित्रांनो पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. कळलं? पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन म्हणजेच खनिज कोणतं आहे? मित्रांनो वर्धा नदीच्या खोऱ्यात महत्वाचं खनिज सापडतं मित्रांनो दगडी कोळसा. बघा मित्रांनो खनिज संपत्तीच्या दृष्टीने कोणत्या विभागात, कोणत्या भागात, कोणत्या शहरात, कोणत्या जिल्ह्यात कोणतं खनिज सापडतं ही गोष्ट आपल्याला महत्वाची बघायची आहे. बघा मित्रांनो महत्वाचं, बघा मित्रांनो तुम्हाला महत्वाचं म्हणलं तर बघा मित्रांनो कुठल्या ठिकाणी खनिज संपत्ती सापडते. बघा मित्रांनो एक तर इकडं पूर्व विदर्भ आणि एक तर सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री, ह्या दोन एरियातच महत्वाच्या आपल्या राज्याची खनिज संपत्ती एकवटलेली आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी कुठले म्हणजे व्यवस्थित जास्त खनिज संपत्ती सापडते का रे? नाही. मग का? कारण काय आहे तर मित्रांनो हे जे महाराष्ट्राचं पठार आहे मित्रांनो, ते बेसाल्ट खडकानं बनलेलं आहे. मग आपलं जे खनिज क्षेत्र आहे ते मित्रांनो जास्तीत जास्त करून बेसाल्ट बाह्य क्षेत्रात आपलं खनिज क्षेत्र आहे. मग बेसाल्ट युक्त क्षेत्रात खनिज क्षेत्र नाही एवढं तर आपल्याला समजलं पाहिजे, कारण की इथं एकदम प्युअर हा खडकाळ भाग आहे. कळलं? मग बेसाल्ट बाह्ययुक्त प्रदेशात आपल्या राज्याची खनिज संपत्ती एकवटलेली आहे. मग ती पूर्व विदर्भ आणि इकडे कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री. कळलं? बघा मित्रांनो महत्वाचं बघा ध्यानात ठेवा, दगडी कोळसा मित्रांनो तुम्हाला इकडच पूर्व विदर्भातच सापडणार. इकडं कुठंही तुम्हाला दगडी कोळसा मित्रांनो सापडणार नाही. कुठेही बघा तुम्ही सापडते का? कुठं आहे का दगडी कोळसा? बघा मित्रांनो इथं दगडी कोळसा भंडाऱ्यात सापडतो, परत इथं चंद्रपूर मध्ये सापडतो, परत इथं गडचिरोली मध्ये सापडतो मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही दगडी कोळसा सापडत नाही. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली इकडे दगडी कोळसा सापडतो मित्रांनो. पुढे बघा महत्वाचं खनिज आहे बॉक्साईट. बघा मित्रांनो बॉक्साईट कुठे सापडतं? बघा मित्रांनो बॉक्साईट कुठे सापडतं तर बॉक्साईट अख्ख्या कोकण बघा बॉक्साईट सापडतं. मग बॉक्साईट इकडे कुठे सापडतं का रे? नाही. मग ध्यानात ठेवायला किती सोपं आहे. बॉक्साईट म्हणलं का कोकण विभागातले सर्व जिल्हे व्यवस्थित ध्यानात ठेवायचे. दगडी कोळसा म्हणलं का पूर्व विदर्भातले भंडारा, गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूर, गडचिरोली जिल्हे ध्यानात ठेवायचे. पुढे बघा मित्रांनो लोह खनिज. बघा मित्रांनो लोह खनिज दोनच ठिकाणी सापडतं. इकडे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इकडं
पूर्व विदर्भ आणि खाली येतं मित्रांनो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा भाग. इकडं खाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा भाग. बघा मित्रांनो ही महत्वाची खनिज आहेत. पुढे मित्रांनो बघा महत्वाचं खनिज कोणतं आहे तर चुनखडी. चुनखडी कुठे सापडते? चुनखडी मित्रांनो यवतमाळमध्ये सापडते, नांदेडमध्ये सापडते, धाराशिवमध्ये सापडते, इकडं सांगलीत सापडते. जरा चुनखडीचं जरा व्यवस्थित ठेवा कारण इकडं तिकडं चुनखडी आहे. जसं दगडे कोळसा स्पेशल आहे, बॉक्साईट स्पेशल आहे, लोह खनिज काही विशिष्ट आहेत, त्याप्रमाणे चुनखडी पण व्यवस्थित ध्यानात ठेवा. कळलं मित्रांनो. आणि बाकीचं राहिलं तर मॅग्नीज. मॅग्नीज मित्रांनो खाली इथं सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये सापडतं. बाकीचं मॅग्नीज म्हणलं तर भंडारा गोंदिया नागपूर म्हणजे इकडचे खालचे 2 जिल्हे आणि तिकडचे वरचे 3 जिल्हे यात मॅग्नीज सापडतं. असं व्यवस्थित ध्यानात ठेवा. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा मित्रांनो ह्या सर्वात म्हणजे ह्या सर्वांपैकी मोठा जिल्हा कोणता आहे मित्रांनो? गडचिरोली. बरोबर आहे, गडचिरोली. कळलं. बघा मित्रांनो सर्वात जास्त वनाचं क्षेत्र हे गडचिरोलीतच आहे आणि सर्वात जास्त वनांचे प्रमाण ही गडचिरोलीतच आहे. कळलं. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये डॅशचे स्थान आहे? बघा मित्रांनो याचं उत्तर आहे महाबळेश्वर. बघा मित्रांनो पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय? बघा जरा तुम्हाला पावसाळ्याचं जरा व्यवस्थित समजून सांगतो. बघा मित्रांनो बघा बघा मित्रांनो बघा पर्जन्यछायेचा प्रदेश कुठला प्रदेश आहे सांगतो. बघा मित्रांनो पहिल्यांदा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्रातून बघा मित्रांनो हवेचं बाष्पीभवन होऊन बघा हवा कोकण किनारपट्टीकडे येते आणि कोकण किनारपट्टीत बघा मित्रांनो बाष्पधारण शक्ती जास्त असल्यामुळं इथं भरपूर प्रमाणात कोकण किनारपट्टीवर पाऊस पडतो मित्रांनो. त्याचप्रमाणे सह्याद्री पर्वतावर सर्वात जास्त पाऊस सह्याद्री पर्वतावर पडतो. बघा मित्रांनो इथं जेवढं हवेची बाष्पधारण क्षमता असते सगळी बाष्पधारण क्षमता म्हणजे सगळा पाऊस पूर्ण इथं हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. मग ज्यावेळेस हवा इकडं सरकते मित्रांनो, ज्यावेळेस हवा इकडं सरकते त्यावेळेस त्या हवेत काहीच बाष्पाचं प्रमाण नसतंय. त्यावेळेस त्या सह्याद्री पर्वताच्या लगतच्या प्रदेशाला मित्रांनो काय म्हणतात तर पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात. तर तुम्ही म्हणताल मित्रांनो महाबळेश्वर मध्ये सर भरपूर पाऊस पडतो पाऊस. महाबळेश्वर काय एवढंच नाही, महाबळेश्वर असं पसरलेलं असतं मित्रांनो. कळलं. बघा उत्तर त्याचं महाबळेश्वर दिलंय पण पर्जन्यछायेचा प्रदेश मित्रांनो इथंच आहे महाबळेश्वर मावळ असाच जिथं पाणी कमी नाही. पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे पाणी तिथं कमी नाही मित्रांनो. पाणी इथं पडतंय, पाणी इथं पडलेलं सह्याद्री पर्वतावर पाऊस पडलेला हे पाणी कुणीकडे येणार आहे मित्रांनो? इकडेच येणार आहे ना. इथं पाण्याची काय कमतरता नाही. कळलं. बघा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो खालीलपैकी हे झालेलं आहे. बघा अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकीज, अँडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? बघा मित्रांनो हे वलीय पर्वत आहेत. कसे पर्वत आहेत रे? वलीय पर्वत आहेत. मग तुम्हाला या कॉन्टेक्स्ट नुसार सह्याद्री पर्वत हा कसा पर्वत आहे म्हणजेच कशा प्रकारचा आहे तर तो सह्याद्री पर्वत हा गट किंवा ठोकळ्या प्रकारचा आहे. कसा? गट किंवा ठोकळ्या प्रकारचा. सह्याद्री कसा आहे रे? सह्याद्री गट किंवा ठोकळा प्रकार आहे. गट किंवा ठोकळा एवढं ध्यानात ठेवा व्यवस्थित. कळलं. पुढे बघा प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा काय होतं? बघा मित्रांनो आता सर्वात जागतिक मोठी समस्या आहे कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण. मग मित्रांनो कार्बन डायऑक्साईड वाढायला लागल्यामुळे तुम्हाला माहित आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणते मित्रांनो. तेच ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच तापमानामध्ये होणारी वाढ. मग मला सांगा कार्बन डायऑक्साईड मुळे कशाचं प्रमाण वाढतं तर मित्रांनो तापमानात काय होतं तर तापमान वाढते मित्रांनो. कळलं. झाड तोडलं का कार्बन डायऑक्साईड वाढतो.
एवढं ध्यानात ठेवा. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा आणि स्वतःच जीवन हे वाचवा. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, ऐझवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? मित्रांनो उत्तर आहे याचं मिझोरम. बघा याच कॉन्टेक्स्टने तुम्हाला बाकीच्या राज्याच्या राजधान्या माहित असणं गरजेचं आहे. पुढे बघा कस्तुरी मांजर ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते? बघा मित्रांनो याचं उत्तर आहे कस्तुरी मांजर ना, ओके रायगड. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रायगड. कळलं? बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील डॅश डॅश या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते. बघा मित्रांनो याचं उत्तर आहे कोयना जलविद्युत प्रकल्प. कळलं? समजलं? त्याला काय म्हणतात? अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा. बघा मित्रांनो कोयना हे साताऱ्यात आहे. कोयना हे साताऱ्यात आहे, सातारा. बघा मित्रांनो खोपोली हे मित्रांनो रायगडमध्ये आहे. खोपोली रायगडमध्ये आहे. जायकवाडी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मध्ये आहे जायकवाडी. आणि भिवपुरी सुद्धा मित्रांनो रायगडमध्ये आहे. भिवपुरी सुद्धा रायगडमध्ये आहे. कळलं? पुढचे प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला? बघा मित्रांनो याचं उत्तर आहे सन 1864. कळलं? पुढचा प्रश्न बघा, कर्झन वायलीचा खून कोणी केला? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे मदनलाल धिंगरा. मित्रांनो कर्झन वायलीचा खून करणारा कोण होता? मदनलाल धिंगरा. याच प्रश्नाच्या कॉन्टेक्स्ट नुसार मित्रांनो तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जॅक्सनचा खून कोणी केला? जॅक्सनचा खून केला मित्रांनो अनंत कान्हेरे यांनी. कोणी केला? अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा खून केलेला आहे. बाकीचे चाफेकर बंधूंनी कोणाचा खून केला? रॅड व आयर्सचा. रॅडचा खून चाफेकर बंधूंनी केला. बटुकेश्वर दत्त कुठे होते? तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी जनरल असेंब्लीमध्ये मित्रांनो काय केलं? तर बॉम्ब टाकला होता. कळलं? असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकलेला. कळलं? पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2025 चे प्रमुख अतिथी होते? बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबो सुबियांतो हे होते. कळलं? पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून वसूल केला जातो पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो? बघा मित्रांनो याचं उत्तर आहे प्राप्ती कर. बघा मित्रांनो करांच्या दृष्टिकोनातून मित्रांनो करांचे दोन प्रकार पडतात. म्हणजेच कसं तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. बघा मित्रांनो प्रत्यक्ष करामध्ये आपला आयकर येतो, इन्कम टॅक्स येतो आणि महामंडळ कर म्हणजेच कॉर्पोरेट टॅक्स. हे दोन कर प्रत्यक्ष करात येतात मित्रांनो. आणि आता सध्या नवीन लेटेस्ट आलेला जीएसटी आहे ना तो अप्रत्यक्ष करात येतो. कळलं? पुढे बघा, भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश या साली झाली. बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 1965. भारतात 1965 साली हरित क्रांतीची सुरुवात झाली. तुम्हाला माहित पाहिजे हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो डॉक्टर स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत. बघा पुढे मित्रांनो, दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते? बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया. मित्रांनो काय? रशिया. सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया. मग ह्याच कॉन्टेक्स्ट मित्रांनो दुसऱ्या योजनेत एकूण 3 लोह पोलाद प्रकल्प उभारले गेले होते. बघा मित्रांनो पहिली योजना 1951 ते 1956 च्या काळात पहिली योजना पार पडली होती. भारताच्या नियोजनाच्या दृष्टीने योजना महत्वाच्या होत्या. बघा दुसरी योजना 1956 ते 1961 या काळापर्यंत चालली. मग दुसऱ्या योजनेत मित्रांनो पहिल्या योजनेत काय केलं? पहिल्या योजनेत मोठ्या प्रमाणात धरणं बांधली होती. दामोदर खोरे हिराकूड प्रकल्प असू द्या ही पहिल्या योजनेत मित्रांनो धरणं बांधली होती. आणि दुसऱ्या योजनेत आपण उद्योगांवर भर दिला आणि उद्योगांच्या दृष्टीने म्हणलं तर लोह पोलाद प्रकल्प. मग 3 लोह पोलाद प्रकल्प होते मित्रांनो, भिलाई, दुर्गापूर आणि रूरकेला. मग मित्रांनो बघा भिलाई हा प्रकल्प सोव्हिएत रशियाच्या मदतीने उभारला होता. परत पुढचा रूरकेला मित्रांनो
रूरकेला मित्रांनो जर्मनीच्या मदतीने उभारला होता. जर्मनीच्या मदतीने रूरकेला. आणि दुर्गापूर मित्रांनो, दुर्गापूर हा प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने, दुर्गापूर हा प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने उभारला होता. कुठल्या देशाच्या? ब्रिटनच्या. याच्यावरती तुम्हाला पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणून नाबार्डची स्थापना केव्हा झाली? बघा मित्रांनो, नाबार्ड या बँकेची स्थापना मित्रांनो 1982 साली झाली. कळलं? 1982 साली, 12 जुलै 1982 साली झाली. पुढे तुम्हाला नाबार्ड वरतीच मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या समितीने शिफारस केली? तर ती समिती होती बी शिवरामन समिती. कोणती? बी शिवरामन समिती. बी शिवरामन समिती. व्यवस्थित ध्यानात ठेवा मित्रांनो, बी शिवरामन समिती. कळलं? पुढे बघा, पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे कार्यान्वित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, माहित पाहिजे, सोपा प्रश्न आहे. सोलापूर या ठिकाणी मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे MIDC चे मुख्यालय कोठे आहे? ऑब्विसली वादच नाही मित्रांनो, त्याचं उत्तर आहे मुंबई. बघा MIDC ची स्थापना कधी झाली मित्रांनो? 1962 साली झाली. 1962 साली झाली, हे माहित असणं गरजेचं आहे. बघा, पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. कळलं? राजस्थान. दुसरं आंध्र प्रदेश. पहिलं राजस्थान, दुसरं आंध्र प्रदेश. बघा मित्रांनो, पंचायती. बघा, पंचायतींची स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार झाली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती. ही घटना दुरुस्ती पंचायतींच्या संबंधित महत्वाची आहे. 73वी घटना दुरुस्ती पंचायती. 73व्या घटना दुरुस्तीनं घटनेच्या परिशिष्टामध्ये 11वं परिशिष्ट सामील केलं. त्याचबरोबर मित्रांनो 74व्या घटना दुरुस्तीनं नगरपालिका. कळलं? नगरपालिका हे 12वं परिशिष्ट 74व्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलं. पुढे बघा मित्रांनो, अजून ह्या पंचायतीशी संबंधित म्हणलं तर मित्रांनो मेहता समिती, बलवंतराय मेहता समिती 1957 ची, ती एक पहिली समिती होती पंचायत राजशी संबंधित स्थापन केलेली पहिली समिती बलवंतराय मेहता समिती 1957 ची. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणलं तर वसंतराव नाईक समिती 1960 ची. या दोन समित्या मित्रांनो व्यवस्थित ध्यानात ठेवा. कळलं? पुढे बघा, राजस्थान मधल्या नागौर या गावातून पंचायत राजचा सुरुवात झाली. पुढचा प्रश्न बघा, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? बघा मित्रांनो, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी असतो. कळलं? गट विकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न बघा, नाही प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गट विकास अधिकारी असतो. पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे 1 ऑगस्ट. व्यवस्थित ध्यानात ठेवा, तारीख लक्षात राहू द्या, 1 ऑगस्ट. पुढचा प्रश्न बघा, राज्यातील विधानसभांकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो? बघा मित्रांनो, गुप्त मतदान पद्धती आणि खुली मतदान पद्धती. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे खुले मतदान. पण मित्रांनो, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने होते. कशी? गुप्त मतदान पद्धतीने. कुणाची? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. कळलं? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. समजलं? बघा पुढं, एखाद्या राज्यात राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोण प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहतो? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. व्यवस्थित ध्यानात ठेवा. आणि ज्यावेळेस राष्ट्रपतीच्याही बाबतीत असं झालं असेल तर मग तिथं सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश राष्ट्रपती म्हणून काम पाहतो. पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. भारताच्या डॅश डॅश या शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे, बघा मित्रांनो, काय रे, सोपा आहे प्रश्न. समुद्र किनारा नसणारं राज्य कोणतं आहे?
श्रीलंका आहे का रे? श्रीलंकाला समुद्र किनारा आहे ना, पाकिस्तानला पण आहे ना, आणि इराण कुठं भारता शेजारचा आहे? इराण का भारता शेजारचा आहे का? नाही. मग याचा आपोआप उत्तर काय निघतं मित्रांनो? नेपाळ. कळलं? नेपाळ. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? कळलं? उत्तर काय आहे मित्रांनो याचं? पालकची समुद्रधुनी. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, रेड क्लिफ लाईन डॅश डॅश या दोन देशांच्या सीमारेषा निश्चित करते. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर माहित पाहिजे तुम्हाला, एकदम सोपं आहे, भारत आणि पाकिस्तान. मग मित्रांनो भारत आणि चीनच्या मध्ये कोणती लाईन आहे रे? मॅकमोहन लाईन. कोणती? मॅकमोहन लाईन. कळलं? आणि भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान मित्रांनो ड्युरँड लाईन आहे. कोणती? ड्युरँड. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, राहिला का प्रश्न माझा? नाही. चला पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 78. कळलं? 78. कळलं? मग विधान परिषदेतील सदस्य संख्या कशी ठरली जाते मित्रांनो? विधान परिषदेतील सदस्य संख्या त्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 1/3 एवढी असते. कळलं? पुढचा प्रश्न बघा, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? बघा मित्रांनो उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा व राज्यसभेचे सदस्य भाग घेतात. कळलं? उपराष्ट्रपती या निवडणुकीत राज्यातला कोणताही सदस्य भाग घेत नाही. कळलं का? राज्य विधिमंडळातील कोणताही सदस्य भाग घेत नाही. जसं उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मित्रांनो लोकसभेतील निर्वाचित सदस्य तसेच राज्यसभेतील निर्वाचित सदस्य त्याचबरोबर राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्यांचा समावेश राष्ट्रपती या निवडणुकीत होतो. त्याप्रमाणे राज्यसभेत उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मित्रांनो फक्त आणि फक्त संसदेच्याच म्हणजेच लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सदस्यांचा समावेश होतो. व्यवस्थित हा डाटा करून ठेवा, कारण की याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो मित्रांनो. समजलं? पुढचा प्रश्न बघा, राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे. बघा एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा राज्यसभेला मित्रांनो वरिष्ठ सभागृह असे म्हणतात. बघा कनिष्ठ सभागृह कोणता आहे मित्रांनो? लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. त्याचबरोबर राज्यसभेला काय म्हणतात तर मित्रांनो स्थायी सभागृह असंही म्हटलं जातं. कळलं? राज्यसभेला स्थायी सभागृह असंही म्हटलं जातं. बघा मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभा याच्याशी संबंधित माहिती म्हणलं तर लोकसभेची रचना कलम 81 मध्ये आहे आणि राज्यसभेची रचना मित्रांनो कलम 80 मध्ये आहे. तसेच संसदेची रचना मित्रांनो कशात आहे तर कलम 79 मध्ये मित्रांनो. कळलं? बघा जरा व्यवस्थित टीम मध्ये बघू. लोकसभा बघा मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभा. बघा संसद भाग किती मध्ये आहे रे? भाग 5 मध्ये. भाग 5 मध्ये संसद आहे. कळलं? राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये संसदेचा समावेश आहे. त्यामध्येच लोकसभा आणि राज्यसभा ही संसदेची 2 सभागृह आहेत मित्रांनो. संसदेला देशाचं सर्वोच्च कायदेमंडळ म्हटलं जातं मित्रांनो. त्याच पद्धतीने बघा लोकसभेची रचना मित्रांनो कलम 81 मध्ये आहे. राज्यसभेची रचना मित्रांनो कलम 80 मध्ये आहे. बघा लोकसभेची आता सध्या मॅक्झिमम सदस्य संख्या 552 आहे आणि त्यापैकी 543 सध्या प्रतिनिधित्व करत आहेत आणि राज्यसभेची एकूण सदस्य संख्या मित्रांनो 250 आहे. त्यापैकी 245 एवढी सध्या प्रतिनिधित्व करत आहेत. बघा लोकसभेत मित्रांनो सर्वात जास्त म्हणजे उत्तर प्रदेश राज्यातून 80 जणांचं प्रतिनिधित्व आहे आणि महाराष्ट्रामधून मित्रांनो 48 जणांचं प्रतिनिधित्व आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो राज्यसभेमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचं 31 जण उत्तर प्रदेश मधून 31 जण काय करतात तर प्रतिनिधित्व करतात आणि महाराष्ट्रातून किती जण मित्रांनो म्हणलं तर 19. कळलं? हा डाटा जरा व्यवस्थित ध्यानात ठेवा. लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं. ह्याला स्थायी सभागृह म्हणजे राज्यसभेचं विसर्जन कधी होत नाही म्हणून राज्यसभेला स्थायी सभागृह म्हणतात आणि लोकसभा दर 5 वर्षांनी विसर्जित होते.
कळलं? दर 5 वर्षांनी लोकसभेची निवडणूक असते. कळलं का रे? समजलं का मित्रांनो? व्यवस्थित बघा. चला पुढचा प्रश्न बघा. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामसेवक. बघा पुढचा प्रश्न, शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? बघा महत्वाचा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे, बेसिक कॉन्टेस्टने विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे किडनी. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे अकोला. कळलं? या प्रश्नाचं उत्तर आहे अकोला. चला पुढचे प्रश्न पहा. बघा, कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येते? बघा मित्रांनो, महत्वाची शिखर ते कोणत्या जिल्ह्यात आहेत, कोणत्या शहरात आहेत, कोणत्या डोंगर रांगेत आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, कळसुबाई शिखर हे अहिल्यानगर या जिल्ह्यात येतं. बघा, याच प्रश्नाच्या कॉन्टेक्स्ट नुसार तुम्हाला अजून दुसरे प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो. बघा, अस्तंबा शिखर. बघा मित्रांनो, अस्तंबा शिखर हे नंदुरबार मध्ये आहे. त्याचबरोबर हनुमान हे शिखर धुळे जिल्ह्यात आहे. पुढे बघा, साल्लेर, मुल्लेर, सप्तशृंगी, तौला आणि सिंगी. साल्लेर, मुल्लेर, सप्तशृंगी, तौला आणि शिंगी हे शिखर आहेत मित्रांनो नाशिक जिल्ह्यात. त्याचबरोबर बघा, हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई ही 2 शिखर आहेत मित्रांनो अहिल्यानगर मध्ये. भीमाशंकर, तामिनी, तोरणा आणि राजगड हे आहेत पुण्यात. पुढे बघा खाली, महाबळेश्वर, प्रतापगड आणि मकरंदगड ही ही शिखर आहेत मित्रांनो सातारा जिल्ह्यात. त्याचबरोबर खाली प्रचितीगड आणि पन्हाळा आणि विशाळगड हे आहेत कोल्हापूरमध्ये. आणि खाली सिंधुदुर्ग मध्ये मित्रांनो आहे आंबोली. सिंधुदुर्ग मध्ये आंबोली आहे. कळलं? इकडे बघा, अमरावतीमध्ये वैराट आहे आणि चिखलदरा ही दोन्ही शिखरं अमरावतीमध्ये आहेत. बघा, याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही मित्रांनो, एवढंच करा आणि व्यवस्थित करा. कळलं? बघा पुढं. बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यात लाभलेला आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे रत्नागिरी. याचं उत्तर आहे रत्नागिरी. पुढचा प्रश्न बघा, ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? बघा मित्रांनो, ठाणे जिल्ह्यात महत्वाची आदिवासी जमात म्हणजे वारली ही जमात आढळते. बघा मित्रांनो, गोंड कुठे आढळते? मित्रांनो, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे गोंड ही जमात आढळते. गडचिरोली. कळलं? गडचिरोली. त्याचबरोबर भिल्ल मित्रांनो नाशिककडे आढळते. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला होता? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे कमळाचे फूल. पुढचा प्रश्न, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कुठे करण्यात आली होती? मित्रांनो, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना नाशिकमध्ये करण्यात आली होती. आणि कधी स्थापना करण्यात आली? तर 1904 मध्ये करण्यात आली होती. 1904 मध्ये. आणि कोणी केली ती मित्रांनो? विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर. कळलं? विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. पुढे बघा मित्रांनो, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. चला पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? सगळ्यांना माहित पाहिजे. याचं उत्तर आहे महू. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, शिक्षण क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे असे कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हणून ओळखले जाते. कळलं? बघा मित्रांनो, शेवटचा प्रश्न, तेला तांबोळांचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती? बघा मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. बघा, या कॉन्टेस्टनं, इतिहासाच्या कॉन्टेस्टनं मित्रांनो प्रश्न फिक्स पडणार म्हणजे वृत्तपत्र, संस्था, सामाजिक संस्था, त्यांची स्थापना कधी झाली, त्यांचं ठिकाण कोणतं, किंवा कोणी काय म्हटले, किंवा कोणाला कशाची उपमा आहे, कोणी महत्वाचं उल्लेखनीय काम केलंय त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. समाज सुधारकांवरती प्रश्न विचारला जातोय. ह्या कॉन्टेस्टनुसार इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास करा. चला ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. आज आपला 73 प्रश्नांचा आपण जीकेचं स्पष्टीकरण फुल एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. चला धन्यवाद.